नमस्कार मित्रांनो, आज आपण भाग 4ला सुरुवात करत आहोत. भाग 1, 2 व 3 याला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, तर आपण सुरुवात करूया भाग 4ला. तुमच्या मनाची अगाध शक्ती. मायकेल बर्नार्ड बेक्विथ असे म्हणतात, तुम्ही तेच प्रबळ विचार स्वतःकडे आकर्षित करता जे तुमच्या जाणीवेत असतात. कळत नकळत हेच मूलतत्व आहे. तुम्ही याआधी तुमच्या विचारांबद्दल जागरूक असाल किंवा नसालही, पण आता यापुढे मात्र तुम्ही तुमच्या विचारांच्या शक्तीबद्दल जागृत राहणार आहात. आता तुम्हाला रहस्य समजलंय. आता जणू तुम्ही गाढ झोपेतून जागे झाले आहात. आता तुम्हाला नवीन ज्ञान प्राप्त झाले आहे. नवा नियम ज्ञात झालाय. तुमच्या विचारांच्या शक्तीची, सामर्थ्याची आता तुम्हाला जाणीव झाली आहे. डॉक्टर जॉन डेंबर्टनी म्हणतात, जेव्हा रहस्य या गोष्टीकडे तुम्ही अधिक लक्षपूर्वक पाहाल, तेव्हा कळेल की आपल्या मनाची आणि धारणांची ही शक्ती आपल्यासाठी क्षणोक्षणी दैनंदिन जीवनात हरघडी उपलब्ध आहे. अगदी आपल्या जवळ, आसपास, सभोवताली आहे. याकडे डोळे उघडून पाहणं एवढंच आपल्याला करावं लागणार आहे. लिसा निकोलस म्हणतात, आकर्षणाचा नियम तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. तुमच्या जीवनात जे जे आहे ते सर्व तुम्हीच आकर्षित केले आहे. व्यक्ती, काम, घटना, परिस्थिती, वस्तू, आरोग्य, संपत्ती, कर्ज, आनंद. तुम्ही आता चालवीत आहात ती गाडीसुद्धा. इतकंच काय, पण ज्या समाजात जगता आहात तो समाजसुद्धा. आणि हे सर्व तुम्ही एखाद्या चुंबकाप्रमाणे स्वतःकडे खेचून घेतलं आहे. ज्याबद्दल तुम्ही विचार करता ते सर्व तुमच्या जीवनात अस्तित्वात येतं. तुमचं संपूर्ण जीवन हे तुमच्या डोक्यातील विचारांचंच प्रतिबिंब आहे. हे विश्व अंतर्भूत करणारं आहे. व्यावृत्तीचंच नाही, ब्रह्मांड गोष्टींचा समावेश करून घेतं. वगळत नाही. आकर्षणाच्या नियमातून देखील कोणतीही गोष्ट वगळली जात नाही, सुटत नाही. तुमचं जीवन हा तुमच्या प्रबळ विचारांचा आरसा असतो. पृथ्वीवरील सर्व जीवन हे आकर्षणाच्या नियमानुसारच कार्यरत होत असतात. मानव प्राण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मानवाला बुद्धी आणि विवेकाचं वरदान लाभलंय. माणूस आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीचा वापर करून आपल्या विचारांची निवड करू शकतो. माणसाकडे हेतुतः विचार करण्याची आणि मनाच्या अगाध शक्तीनं जीवन निर्माण करण्याची शक्ती असते. डॉक्टर फ्रेड ॲलन वुल्फ हे क्वांटम फिजिक्सचे तज्ज्ञ, लेक्चरर, पुरस्कार आणि विजेता लेखक आहेत. ते काय म्हणतात, आता मी जे तुमच्याशी बोलतो आहे ते कपोलकल्पिक किंवा वेड्या ध्यासापोटी किंवा दुराग्रहापोटी नव्हे, किंवा हा स्वप्नाळूपणाही नव्हे. व्यासंगानं आणि खोलवर विचारांअंती जी मला समज आली त्या मूलभूत जाणाकारांनी सांगतो आहे. क्वांटम फिजिक्स या शोधाकडे खरोखरच निर्देश करत, क्वांटम फिजिक्सच्या सिद्धांतानुसार मनानं प्रवेश केल्याशिवाय ब्रह्मांडात काही निर्माण होऊच शकत नाही. मनच जाणीवेतील प्रत्येक विचार साकार करतं. तुम्ही जर ब्रह्मांडातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टॉवर या स्वरूपाच्या अनुरोधानं विचार करू लागलात, तर तुम्हाला डॉक्टर वुल्फचं म्हणणं निश्चित पटेल आणि त्यातील परस्पर संबंध जाणवेल. तुमच्या जीवनात, तुमच्या मनात विचार आणि चित्र निर्माण होतात आणि ब्रह्मांडातून हेच विचार आणि चित्र तुमचे जीवनानुभव बनवून परत प्रक्षेपित केले जातात. तुमच्या विचारातून फक्त तुमचं जीवन साकारत नाही, तर तुमचे विचार अत्यंत सामर्थ्यानं जगनिर्मितीच्या कामातही भर टाकत असतात. आपण क्षुद्र व्यक्ती आहोत आणि तुमच्यात काहीच सामर्थ्य नाही असा विचार तुमच्या मनात कधी येत असेल, तर फेरविचार करण्याची नक्कीच गरज आहे. तुमचं मनच तुमच्या सभोवतालचं जग घडवीत असतं. गेल्या 80 वर्षातील क्वांटम फिजिक्सच्या आश्चर्यकारक कार्य आणि शोध यामुळे आपल्या मनाच्या अगाध अमर्याद सृजनात्मक शक्तीची आपण परिचित झालो आहोत. एवढंच नव्हे, तर याला वैज्ञानिक पुरावा आणि आधार प्राप्त झाला आहे. आता ही मनशक्तीची किमया
आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. क्वांटम फिजिक्सचे निष्कर्ष कार्नेजी, इमर्सन, शेक्सपियर, बॅकन, कृष्णा, भगवान बुद्ध अशा जगातील अनेक महान तत्त्वज्ञानी विद्वान व्यक्तींच्या धारणांशी मिळते जुळते आहेत. बॉब प्रॉक्टर पुन्हा म्हणतात की हा नियम केवळ तुम्हाला कळला नाही म्हणून तुम्ही तो नाकारू शकत नाही. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं, विजेचं कार्य कसे होते हे समजत नाही, तरीही तुम्ही त्याचे फायदे, सुखसोयींचा आनंद घेताच ना. मला नाही माहीत विजेचं कार्य कशा पद्धतीनं चालतं ते, पण मला एक गोष्ट माहीत आहे की तुम्ही विजेवर माणसांसाठी जेवण बनवू शकता आणि माणूसही बनवू शकता, घडवू शकता. मायकल बेर्नार्ड बेक्विथ असं म्हणतात, खूपदा असं घडतं की ही महान रहस्य समजल्यानंतर लोकांना आपल्यापाशी किती नकारात्मक विचार आहेत याचीच भीती वाटू लागते. अशा लोकांनी एक गोष्टीची जाणीव असू द्यावी की एक सकारात्मक विचार हा नकारात्मक विचारांच्या शतपटीने अधिक सामर्थ्यवान असतो. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. हे समजल्यानंतर मात्र लोकांची चिंता खूप कमी होते. तुमच्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडण्यासाठी खूपशा नकारात्मक विचारांची, प्रवृत्तीची गरज असते. हे सहजासहजी घडत नाही. मात्र तुम्ही सातत्यानं आणि खूप काळ नकारात्मक विचार मनात घोळवत ठेवले तर नक्कीच ते अस्तित्व धारण करतात आणि तुमच्या जीवनात दृश्य होतात. जर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात याचीच काळजी करीत बसलात तर यामुळे तुम्ही आणखी चिंतायुक्त विचारांना आकर्षित कराल. एवढंच नव्हे तर नकारात्मक विचार अनेक पटीनं वाढवून ठेवाल. म्हणून आता ताबडतोब एक निर्णय घ्या की तुम्ही फक्त शुभ आणि सकारात्मक विचारच मनात आणाल. या क्षणी ब्रह्मांडात तुमची घोषणा घुमू दे की तुमचे सर्व शुभ विचार हेच अत्यंत शक्तिशाली आहेत आणि नकारात्मक विचार दुर्लभ आहेत. निसा नकोलस पुढे म्हणतात, खरोखरच ही ईश्वराची कृपा समजा की नकारात्मक विचार मनात आल्यानंतर ते अस्तित्वात येण्यासाठी काही काळ मध्ये जावा लागतो. ते ताबडतोब दृश्य रूप धारण करत नाहीत. असं झालं असतं तर मात्र खरंच मोठी मुश्किल झाली असती. आपण अडचणीत सापडलो असतो. पण विचारांनी अस्तित्व धारण करण्यासाठी जो वेळ लागतो याचाच आपल्याला फायदा होतो. तुम्हाला खरंच नेमकं काय हवं आहे याचा पुनर्विचार करण्यासाठी, नव्या विचारांची निवड करण्यासाठी उसंत मिळते. तुमचं जीवन नव्यानं निर्माण करण्याची सारी शक्ती तुमच्यापाशीच आहे. कारण अगदी या क्षणीही तुम्ही काहीतरी विचार करत आहात. जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील आणि ते अस्तित्वात येणं तुमच्यासाठी लाभदायक नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते ताबडतोब बदलू शकता. तुमचे आधीचे विचार तुम्ही सकारात्मक अशा शुभ विचारांनी पुसून टाकू शकता. मनातील विचाराला अस्तित्व येईपर्यंत तो वेळ मिळतो. याचा लाभ घ्या. तुम्ही नवे शुभ विचार मनात जाणीवपूर्वक आणून वेगळी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करू शकता. डॉक्टर जो विटाल असं म्हणतात की तुम्ही तुमच्या विचारांबाबत जागरूक बना. आपले विचार सावधपणे निवडा आणि या सगळ्या प्रक्रियेची मस्त मजा अनुभवा. कारण आता तुम्ही तुमच्या जीवनाचे सम्राट आहात. उत्कृष्ट कामगिरी करत आहात. आता तुम्हीच तुमच्या जीवनचित्राचे मायकल अँजेलो आहात. जीवनाला मूर्त स्वरूपात देणारे शिल्पकार तुम्ही स्वतःच आहात. आपल्या मनावर विजय मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मन शांत ठेवायला शिका. या पुस्तकातील प्रत्येक गुरुवर्य प्रतिदिनी नियमितपणे ध्यान साधना करतात. जोपर्यंत मी रहस्याचा शोध घेतला नव्हता तोपर्यंत मला खरोखरच जाणीव नव्हती की ध्यान साधना किती सामर्थ्यशाली असते. ध्यान साधनेमुळे मनःशांती मिळते, विचारांवर नियंत्रण ठेवता येतं, ऊर्जा मिळते, नवचैतन्य प्राप्त होतं. एक महत्त्वाची आणि चांगली खबर म्हणजे ध्यान साधनेसाठी तुम्ही तासनतास खर्च करण्याची अजिबात गरज नाही. दिनचर्येला सुरुवात करण्यापूर्वी फक्त 3 ते 10 मिनिटं पुरेत. एवढ्यानं सुद्धा तुम्हाला तुमचे विचार नियंत्रित करता येण्याची शक्ती अविश्वसनीयरित्या प्राप्त होईल. तुमच्या विचारांबाबत जागरूक राहता यावं म्हणून तुम्ही असाही संकल्प करू शकता, मी माझ्या विचारांचा स्वामी आहे.
हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा. या विचारांवर लक्ष केंद्रित करून ध्यानमग्न व्हा आणि यांचं जसं जसं मनन चिंतन कराल तसं तसं आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही खरोखरच तसे बनाल, तुमच्या जीवनाचे सूत्रधार. आता तुम्हाला असं ज्ञान प्राप्त झालं आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःचं भव्य दिव्य आणि अत्यंत उज्ज्वल असं आत्मप्रकटीकरण करू शकता. अशा विशाल आत्मप्रकटीकरणाची शक्यता भव्य दिव्य आत्मप्रकटीकरण या फ्रिक्वेन्सीवर आधीच अस्तित्वात असते. ठरवून टाका तुम्हाला नेमकं कोण बनायचं आहे आणि काय करायचं आहे, काय हवं आहे. ही फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करा आणि तुमची स्वप्न साकार होतील, जीवनात उतरतील.